एक चिठ्ठी काढशील? घे, एक चिठ्ठी घे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. आता कोण जिंकणार पैठणी बघूया. हे नाव आहे मीना नितीन जितकर. या आहे. नाव सांगा. मीना नितीन जितकर. कुठे राहता? इथे समोर 23 नंबर बिल्डिंग. 23 नंबर. घरी कोण कोण आहे? मुलगी, माझा मुलगा. मुलगी आणि मुलगा. आता कोणी आहेत का इकडे? मुलगी वरती. मुलगी वरती आहे. बरं बरं. अभिषेक आहे काय? अभिषेक आहे काय? आईचं नाव आलंय. कसं वाटतंय खेळामध्ये? खूप चांगलं वाटतंय. खूप चांगलं वाटतंय. खूप श्रेय होता म्हणून मम्मी बोलली माझं नाव आहे ना खूप कठीण आहे. नशिबाने आता आलं तर चांगलं आहे. चांगलं आहे ना. तू काय करतो? मी 12वीच्या आता एक्झाम दिली. शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. हा. आणि आता यानंतर या खेळात काय होणार बघूया. टाळ्या वाजवून या दोघींनाही शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ. दोघींनाही 10 संधी. या मधोमध एक रिंग ठेवलेली आहे. त्या रिंगमध्ये जाऊन उभं राहायचं आणि हा जो काही इथे गोल आहे त्या गोल जे खेळणं आहे त्याचा वापर आज या खेळात होणार आहे. रिंगमध्ये उभं राहून हा फुटबॉल टाकायचा. जर हा चेंडू त्या रिंगच्या आतमध्ये जाऊन थांबला तर 2 गुण मिळणार आणि जर का हा चेंडू आतमध्ये जाऊन पुन्हा बाहेर गेला तर 1 गुण मिळणार. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. 1 4 गुण झाले 2 आतापर्यंत. 5 संधी झालेल्या आहेत. 2 ही गुणसंख्या. इतक्या वरून टाकण्याची गरज नाही. समोरून गेला तरी चालेल. 5 संधी तुमच्यासाठी. 1 2 2 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 2 2 आणि पुढच्या 5 संधी ज्या निर्णायक ठरणार आहेत. बघूया काय होणार. 3 4 5 गुण. आता 2 गुण आहेत. जिंकायला 6 गुणांची आवश्यकता. 5 गुण बरोबरी झाली तर आणखी 5 संधी मिळू शकतात दोघींना. बघूया काय होणार. खेळा. 3 4 5 गुणसंख्या. जर 1 गुण मिळाला तर पैठणी 23 नंबरमध्ये. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्या दोघांसाठी. घ्या. उपविजेत्या ठरल्या यद्रे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जितकर वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आपणा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आजचा हा भाग इथे संपवतो आहोत. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.